नमस्कार, मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते। ठाण्यातील 50 किमीहून अधिक लांबीची आणि 12,500 कोटीहून अधिक खर्चाच्या रस्ते प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मुंबई महानगर प्रवेश विकास प्राधिकरणाने मोकळा केला आहे। गणेश उत्सवापर्यंत कल्याणमधील वाहतुकीत बदल। गणेश उत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत गणपती विसर्जन मिरवणुका दुर्गाडी किल्ला गणेशघाट भागात निघणार आहेत। कल्याणमधील घटना, घरात मुलीची आई नाही पाहून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीसमोर रात्रीच्या वेळेत नग्न होऊन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून पीडित मुलीच्या वडिलांना अटक केली आहे। घोडबंदर मार्गावर पुन्हा अपघात, एसटी कठड्याला धडकली, त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी। नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागासह ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत गेल्या 1 ते 2 वर्षापासूनच 3:13 वाजलेत। वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना। नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना प्रवास नकोसा झालाय। बदलापूर शहरातील एकमेव उड्डाण पुलावर पुन्हा मोठ्या संख्येने खड्डे पडले असून त्यामुळे शहरातील विविध मंडळे आणि घरातील गणपतींचे आगमन या खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या कोंडीतूनच होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जाते। 2 वर्षात सुमारे 321 कोटींची मदत। गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार। पीडितेने गर्भधारणा सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली असून तसे करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे, असे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले। पॉक्सोमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात तारखा। लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत पीडित मुलांचा जबाब महानगर दंडाधिकाऱ्यांनी घटनेनंतर लगेचच नोंदवणे अनिवार्य आहे। आत्महत्येचे प्रमाण अधिक म्हणून मराठा समाजाला मागास म्हणू शकत नाही। आत्महत्या आणि आरक्षण देण्याचा संबंध नाही असा दावा मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यातर्फे उच्च न्यायालयाला करण्यात आलाय। 6 सप्टेंबर 2024 रोजी इमर्जन्सी या सिनेमाचे प्रदर्शन होणं अपेक्षित, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही। न्यायालयाने या सिनेमासाठी सेन्सॉर बोर्डाला प्रमाणपत्र देण्याचे आदेश तातडीने देता येणार नाहीत असा निर्णय दिला। देवरा पार्ट 1 चित्रपटातील तिसरं गाणं तुफान व्हायरल। ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्सने वेधलं सर्वांचं लक्ष। बिग बॉसच्या सेटवर ज्येष्ठ चाहतीला भेटला सलमान खान। भाईजानच्या त्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष। व्हिडिओ झाला मोठ्या प्रमाणात व्हायरल। राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन। आयपीएल 2025 मध्ये मुख्य कोच म्हणून नियुक्ती। संघाला 24 वर्षांनंतर ट्रॉफी जिंकून देण्यासाठी सज्ज। पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये प्रवीण कुमारने रेकॉर्ड ब्रेक उंच उडी मारत पटकावले सुवर्ण पदक। भारताला मिळवून दिले 26वे पदक। 6 महिने कोमात राहिलेल्या कपिल परमारने जुडोमध्ये पटकावले ऐतिहासिक कांस्य पदक। पंतप्रधान मोदींनी केले कौतुक। अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर। नमस्कार।